कापसाचा रंग कोणता? याचं उत्तर एकच, पांढरा. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आता विदर्भात तपकिरी आणि हिरव्या रंगाचा कापूस पिकवला जाणार आहे तर? होय. नागपूरमध्ये झालेल्या संशोधनामुळे पांढऱ्या सोन्याला आता रंगाची झळाळी मिळाली आहे. ही केवळ रंगाची गोष्ट नाही, ही आहे शेती, पर्यावरण आणि टेक्स्टाईल उद्योगातील बदलाची सुरुवात. नमस्कार, मी विहंग ठाकूर. आता तुम्ही पांढरा कापूस तर नेहमी पाहता, पण मग रंगीत कापूस काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नागपूर येथील ICAR म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चमध्ये अनेक वर्षांच्या संशोधनानंतर तपकिरी आणि हिरव्या रंगाचा कापूस विकसित करण्यात आलाय. तपकिरी कापसाचे दोन प्रकार आहेत, फिकट तपकिरी आणि गडद तपकिरी. विशेष म्हणजे कापसाचं बोंड फुटल्यानंतर सूर्यप्रकाश पडला की तपकिरी रंग अधिक गडद होतो. हिरवा कापूस मात्र अजून संशोधनाच्या टप्प्यात आहे, कारण सूर्यप्रकाशात त्याचा रंग हळूहळू फिका पडतो. रंगीत कापसाच्या विकासात सूर्यप्रकाशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाल्यास कापसाचा नैसर्गिक रंग अधिक खुलतो आणि गडद होतो. मात्र प्रकाशाची तीव्रता वाढल्यास रंग फिका पडण्याची शक्यता असते. म्हणूनच रंगीत कापसाची तोडणी योग्य वेळी करणं अत्यावश्यक ठरतं. योग्य वेळी तोडणी झाली तरच रंगाची गुणवत्ता टिकते. तपकिरी रंगाचा हा कापूस जंगली प्रजातींच्या जनुकीय गुणांचा उपयोग करून विकसित करण्यात आला असून त्याचं वाण वैदेही वन या नावाने ओळखलं जातं. जवळपास 25 वर्षांच्या संशोधनानंतर हे वाण साकार झालंय. सुरुवातीला बोंड फुटल्यानंतर कापसाचा रंग फिकट दिसतो, मात्र जितका अधिक सूर्यप्रकाश मिळतो तितका त्याचा तपकिरी रंग अधिक गडद आणि उठावदार होतो. अनेक प्रयोगानंतर हेही स्पष्ट झाले की वारंवार धुतल्यानंतरही या कापसाचा रंग सहज फिका पडत नाही. हेच वैदेही वन वाणाचं खास वैशिष्ट्य आहे. रंगीत कापसाचं वाण हे नॉन हायब्रिड प्रकारातील आहे, त्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज राहत नाही. एकदा लागवड केल्यानंतर त्याच पिकातून मिळालेलं बियाणं पुढील वर्षी वापरता येतं. तसेच शेजारील शेतकऱ्यांनाही देता येतं. यामुळे बियाण्याचा खर्च कमी होतो, कंपन्यांवरील अवलंबित्व घटतं आणि शेतकरी अधिक स्वावलंबी बनतो. त्याचप्रमाणे रंगीत कापसाला बाजारात वेगळं आकर्षण असल्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचीही संधी निर्माण होऊ शकते. देशात टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा व्याप मोठा आणि व्यापक आहे. कच्चा माल म्हणजे कापूस खरेदीपासून सुरुवात होऊन त्यापासून धागा तयार करणे, त्यानंतर कापड विणणे, रंग देणे, कपडे शिवणे आणि अखेरीस बाजारात विक्रीपर्यंत संपूर्ण साखळी या उद्योगाशी जोडलेली आहे. सध्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे कापडाला विविध केमिकल डायद्वारे रंग देणे. हा अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, पाणी आणि रसायनांचा वापर होतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणावरही ताण येतो. कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मते भविष्यात जर रंगीत कापसाच्या उत्पादनाला प्राधान्य दिलं गेलं तर रंग देण्याच्या स्वतंत्र प्रक्रियेची गरज कमी होईल. त्यामुळे खर्च घटेल, वेळ वाचेल आणि भारतीय टेक्स्टाईल उद्योग अधिक स्पर्धात्मक बनेल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार कापड कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि उद्योगाचा एकूण कायापालट होऊ शकतो. आता याचा पर्यावरणाला काय फायदा होईल? कापडाला रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डाईंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर होतो. ही रासायनिक द्रव्ये अनेकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नदी नाल्यात सोडली जातात. त्यामुळे पाणी आणि माती दोन्ही प्रदूषित होतात. मात्र नैसर्गिक रंगाचा कापूस वापरल्यास पाण्याची तर बचत होईलच, पण रसायनांचा वापर कमी होईल आणि प्रदूषणात घट होईल. सगळं चित्र पूर्णपणे सोपं नाही, पण प्रत्येक नव्या प्रयोगासोबत काही नैसर्गिक आव्हानं येतातच. रंगीत कापसाचा धागा सध्या पांढऱ्या कापसा इतका मजबूत नसला तरी यावर सातत्याने संशोधन सुरू आहे. गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न वेगाने होत आहेत. हिरव्या रंगाची स्थिरता आणि टिकाऊपणाबाबतही शास्त्रज्ञ काम करत आहेत. म्हणजेच भविष्यात अधिक परिपूर्ण वाण उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बाजारभाव अजून स्थिर नसला तरी पर्यावरणपूरक उत्पादनाची जागतिक मागणी वाढते. हा मोठा सकारात्मक संकेत आहे. योग्य धोरणात्मक मदत, प्रोत्साहन आणि हमीभाव मिळाला तर शेतकरी आणि उद्योग दोघांसाठीही ही मोठी संधी ठरू शकते.
म्हणजेच ही फक्त सुरुवात आहे आणि योग्य पाठबळ मिळाल्यास रंगीत कापूस भविष्यात मजबूत पर्याय म्हणून उभा राहू शकतो. जर हे संशोधन यशस्वीपणे व्यावसायिक स्तरावर पोहोचलं तर भविष्यात फक्त तपकिरी किंवा हिरव्या रंगापुरताच मर्यादित न राहता इतर नैसर्गिक रंगांचा कापूसही विकसित होऊ शकतो. म्युटेशन तंत्रज्ञान आणि जर्मप्लाझमच्या प्रभावी वापरातून रंगांच्या नव्या शक्यता घडण्याची क्षमता आहे. यामुळे शेती आणि विज्ञान यांचा संगम अधिक मजबूत होईल. ही केवळ नवीन पिकांची निर्मिती नाही, तर ॲग्रीटेक इनोव्हेशनचा एक नवा अध्याय ठरू शकतो, जो शेतकरी, उद्योग आणि पर्यावरण या तिन्ही स्तरांवर बदल घडवू शकतो. विदर्भाचं पांढरं सोनं आता खऱ्या अर्थाने रंग घेत आहे. हा रंग फक्त तपकिरी किंवा हिरवा नाही, तर नव्या संधींचा आणि परिवर्तनाचा आहे. या उपक्रमातून शेतकरी, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण तिन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडू शकतो. कमी खर्च, पर्यावरणपूरक उत्पादन आणि स्वावलंबनाची नवी दिशा, यामुळे हा प्रयोग आशादायी ठरतो. योग्य धोरणात्मक पाठबळ, बाजाराची साथ आणि संशोधनाची सातत्यपूर्ण प्रगती मिळाली तर नागपूरमध्ये सुरू झालेला हा प्रयत्न भारतीय वस्त्रोद्योगाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता ठेवतो. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.